नमस्कार मित्रांनो. आप्पी आमची कलेक्टर 25 जुलै भागामध्ये अमोलबरोबर आप्पी आणि अर्जुन खूप खुश असतात. आता झोपताना गोष्ट कुणी सांगायची यावर त्यांची मजा मस्ती चालू असते. अमोल म्हणतो, थांबा, बोट पकडा. अर्जुन बोट पकडतो आणि गोष्ट सांगायची वेळ त्याच्यावरच येते. तो म्हणतो, ठीक आहे, सांगतो गोष्ट. तेवढ्यात त्याला आर्याचा फोन येतो. ती म्हणते, अर्जुन, तू पटकन लवकर ये, माझी तब्येत खूप बिघडली आहे. तो म्हणतो, ठीक आहे आर्या, मी लगेच येतो. आणि म्हणतो, आप्पी, आर्याची तब्येत खूप बिघडली, मी जाऊन येतो. अमोल म्हणतो, बाबा, ती तुला का बोलवते? आप्पी म्हणते, अमोल, असं नाही बोलायचं. तो जायला लागतो. रुपाली म्हणते, भाऊजी, काय झालं? तो म्हणतो, आर्याची तब्येत खूप बिघडली. ती थांबा, मी पण येते. बाई माणूस जोडीला असला ना बरं पडतं. तो म्हणतो, ठीक आहे वहिनी, चला. ते निघून जातात. अमोल म्हणतो, आर्या मावशीची तब्येत खरंच बिघडली असेल का? आणि म्हणतो, मा, त्या आर्या मावशीने बोलवलं की बाबा लगेच जातात. का जातात ग? आप्पी म्हणते, अमोल, तिला आता गरज आहे ना, आणि आपण कुणाची गरज केली ना, देव आपल्याशी चांगलं वागतो. ती त्याला छान समजावते, पण स्वतः मात्र खचून गेलेली असते. अमोल म्हणतो, ठीक आहे मा. अर्जुन डॉक्टरांना घेऊन जातो. डॉक्टर चेक करून म्हणतात, तुम्हाला कसली ॲलर्जी आहे का? ती म्हणते, हो, धुळीची. ते म्हणतात, हे बघा, तुम्ही आता काळजी घ्या आणि स्वच्छ ठिकाणी जा. मी काही गोळ्या औषधं लिहून देतो, ते घेऊन या. डॉक्टर निघून जातात. अर्जुन म्हणतो, मी गोळ्या औषधं घेऊन येतो. रुपाली म्हणते, भाऊजी, मी काय म्हणते, आर्या घरी एकटीच आहे, मी थांबते तिच्यासोबत. अर्जुन म्हणतो, हो चालेल ना, थांबा वहिनी तुम्ही. पण आर्या खोकत म्हणते, नाही जाऊबाई. अर्जुन, जाऊबाई आणि स्वप्नील सरांना बाजूला ठेवलेलं मला अजिबात आवडणार नाही. अरे, माझ्यामुळे त्यांनी का लांब राहायचं? रुपाली म्हणते, आर्या, मग आता ह्यावर एकच पर्याय. भाऊजी, हिला आपण आपल्या घरी घेऊन जाऊया का? अर्जुन म्हणतो, वहिनी, मला आप्पीला विचारावं लागेल. आप्पीला काही झोप येत नाही. ती म्हणते, अर्जुन, कधी येणार आहेस तू? अरे अमोल तुझी किती वाट बघतोय. तेवढ्यात अमोल म्हणतो, मा, बाबा नाही आला का? ती म्हणते, नाही ना अजून. आता अमोल झोपी जातो. आप्पी म्हणते, फोन करून बघू का? अर्जुन म्हणतो, वहिनी, मी आप्पीला फोन करतो आणि विचारतो. तेवढ्यात तिचाच फोन वाजतो. अर्जुन म्हणतो, हां आप्पे. ती म्हणते, अर्जुन, अरे कधी येणार आहे? किती वेळ आहे अजून? तो म्हणतो, आप्पे, आर्याची तब्येत लय बिघडली आणि घरी तिची आई पण नाही आहे. मी काय म्हणतो, तिला आपल्या घरी घेऊन येऊ का? आप्पीचा चेहरा पडतो. ती म्हणते, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू बघ काय करायचं ते. दोघं बोलत असताना रुपाली म्हणते, काय झालं भाऊजी? अर्जुन म्हणतो, विचारतोय अजून. आणि म्हणतो, ठीक आहे आप्पे, थँक्यू. बरं ऐक ना, आज रात्री आम्ही इथेच थांबतो आणि उद्या येतो. फोन ठेवू म्हणतो. आप्पीने परवानगी दिली. बरं आर्या, तुला गोळ्या घ्यायच्या असतील ना, तर मी पाणी घेऊन येतो. तो आज जातो. रुपाली हसायला लागते आणि आर्या तिला डोळा मारते. सकाळी बापू म्हणतात, आप्पे, अर्जुन दिसत नाही. ती हो बापू, आर्याची तब्येत खराब होती, तिला इकडे आणणार आहे. दीपे म्हणतो, दिदे, लय मोठी चूक करतीये. तुला काय वाटतं, त्या आर्याची तब्येत खरंच खराब आहे? मला नाही वाटत तिने इकडे यावं. अमोल म्हणतो, मला पण नाही वाटत. आप्पी म्हणते, अरे, कुणाला मदतीची गरज असेल तर आपण करायला हवी ना. आता अर्जुनने निर्णय घेतला, आपण कसं नाही बोलायचं? मोना म्हणत म्हणते, कलेक्टर मॅडम, एवढ्या चांगल्या वागल्या तर तुमचा संसार कसा टिकणार? आता आर्याला घरात घेऊन तुम्ही लय मोठी चूक केली. तेवढ्यात अर्जुन, रुपाली आणि आर्या येतात. कदम म्हणतात, आर्या, कशी बाळा तब्येत? आर्या म्हणते, ठीक आहे बाबा. अपर्णा, तुम्हाला इकडे यायची परवानगी दिली त्याबद्दल थँक्यू. रुपाली म्हणते, अपर्णा, जा आणि आर्यासाठी नाश्ता घेऊन ये. आता सगळे शॉक होतात आणि रुपालीकडे बघायला लागतात. ती नाही म्हणजे तिला गोळ्या घ्यायच्या ना म्हणून. आर्या, तू बस ना. भाऊजी. अर्जुन म्हणतो, आर्या बस. आर्या म्हणते, अर्जुन, मी इकडे राहायला आली, कुणाला अडचण नसेल ना? दीप्या म्हणतो, नाही नाही, अडचण कसली? अहो, तुम्ही आल्या ना, आमचं नशीब. सगळ्यांचे चेहरे पडतात. दीप्या म्हणतो, नाही म्हणजे बरं झालं ना इकडं आल्या, उगाच आपल्याला काळजी नाही लागायची, बरोबर ना? आप्पी नाश्ता घेऊन येते. आर्या म्हणते, अपर्णा, तू एवढं सगळं करते, पण अगं खरंच मला काही खायची अजिबात इच्छा नाही आहे. स्वप्नील आणि कदम तिला आग्रह करतात. आर्या म्हणते, अहो, तोंडाला चवच नाही आहे. रुपाली म्हणते, एवढंच ना आर्या, आपल्या प्रेमाच्या माणसाने भरवलं ना, आपोआप चव येते. सगळे शौकून बघायला लागतात, अगदी आर्यासुद्धा. रुपाली म्हणते, भाऊजी, अहो असं काय बघताय, भरवा ना आर्याला.
अर्जुन म्हणतो वहिनी. रुपाली म्हणते भाऊजी, अहो तिने काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाही, त्यात काय एवढं, भरवा ना. आर्या म्हणते खरंच नको. अर्जुन म्हणतो तेच ना. रुपाली म्हणते भाऊजी एवढा काय विचार करता, घ्या आणि भरवा बरं तिला. आर्याला पण कसं तरी वाटतं. ती रुपालीकडे बघून नाही म्हणून मान हलवते. अर्जुन आप्पीच्या हातातून प्लेट घेतो आणि भरवायला लागतो. आप्पी दुसरीकडे बघत असते. दीपे म्हणतो दिदे मला उशीर होतोय, मी निघतो, तू पण जा लवकर कामाला. आता रुपाली मोनाला खुणवते. दोघी पण हसायला लागतात. अमोल पटकन दीपेच्या मागे पळतो आणि म्हणतो मामा. अरे बॅगवर राग काढून काय होणार आहे. दीपे म्हणतो भांजे बघताय ना तुम्ही, आर्या कशी वागत होती. तो हो मामा, मला अजिबात आवडलं नाही, पण आता आपण करायचं काय. दीपे म्हणतो बघितलं ना, मला किती वाईट वाटलं. अमोल म्हणतो मग आपण करायचं काय. दीप्या सांगतो हे बघ, आर्याला अजिबात एकटं सोडायचं नाही, तिची सारखी काळजी घ्यायची. अमोल मांडवलत म्हणतो हां कळलं मामा, आता बघ मी कशी काळजी घेतो तिची. दीप्या सांगता अमोल हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, दिदीला जेवढा त्रास झाला ना तेवढा भरून काढायचा आहे आपल्याला, आणि आता दिदीला कसलाच त्रास होऊ द्यायचा नाही. अमोल म्हणतो सिम्बा प्रॉमिस. तर तो हो सिम्बा प्रॉमिस. रुपाली आर्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते. अर्जुन तिला गोळ्या देतो आणि ती घेत असते, पण रुपालीला खूप आनंद होतो आणि म्हणते भाऊजी आर्या, तुम्हाला दोघांना असं बघून खरंच खूप आनंद होतो. तुम्ही दोघं कायम एकत्र आणि आनंदी राहावं एवढीच देवाकडं माझी प्रार्थना आहे. अर्जुन जात म्हणतो मला निघावं लागेल. आर्या हात पकडून म्हणते अर्जुन ऐक ना, आज पोलीस स्टेशनमध्ये एवढं काही काम नसणार, चिंचुके बघतील ना. अर्जुन प्लीज थांब ना माझ्यासाठी. आता अर्जुनला काहीच बोलता येत नाही. रुपाली स्माईल करते. आप्पी किचनमध्ये असते. तिला सारखं आठवतं अर्जुनने आर्याला भरवलेलं. तेवढे अमोल येतो आणि म्हणतो मा. आता तो बरंच काय बोलतो. आर्या म्हणते बाळा, मी आता आर्याला हवं ते नको बघते आणि ऑफिसला निघते. तो म्हणतो ठीक आहे मा, मी पण येतो. आर्या म्हणते अर्जुन थांबतो ना. रुपाली म्हणते भाऊजी थांबा ना, आवडतं माणूस सोबतीला असलं ना खूप बरं वाटतं. तो म्हणतो वहिनी. तेवढ्यात आप्पी आणि अमोल येतात. रुपाली म्हणते अपर्णा तुझं काही काम होतं का. ती नाही काम नाही, असं काय हवं काय नको ते विचारायला आले होते. अरे म्हणते अपर्णा मला काहीच नको, हवं असेल ना तर मागून घ्या. आप्पी म्हणते हो मला सांगा. अमोल म्हणतो बाबा तुला नाही जायचं का ऑफिसला. रुपाली म्हणते अमोल बाळा, आज आर्याची काळजी घ्यायला बाबा घरीच थांबायचं म्हणतो. काय अपर्णा तुला काय वाटतं. ती ताई ते अर्जुनला ठरू द्या ना, मी काय सांगणार. पण अमोल काय ऐकत नाही, बाबांच्या मागे लागतो. रुपाली त्याला खूप समजायचा प्रयत्न करते, पण अमोल म्हणतो नाही बाबा तू जा, मी आर्या मावशीची काळजी घेणार. आर्या म्हणते अमोल अरे तू का काळजी घेतो. अमोल म्हणतो मा म्हणते पाहुणे हे देवासारखे असतात, मी घेईल काळजी. मा बाबा तुम्ही जा कामावर. आता अर्जुनला ओरडतो अरे जा ना. ढकलत म्हणतो जा जा. अर्जुन म्हणतो अरे हो हो. आणि म्हणतो आर्या मावशी, कलेक्टर मॅडमचा मुलगा आहे तुझी काळजी घ्यायला, थांब मी आलोच. परत मागे येऊन म्हणतो काकी तू पण आवर, नुसती गप्पा नको मारत बसू. रुपाली म्हणते आर्या तू याच्यापासून सावध राहा. बरं मी आलेच. आता आर्याला खूप राग येतो. ती खाली हात आदळते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.